मार्च महिना सुरू होताच आपल्या विदर्भात भरपूर उन्हाळा तापायला लागतो. खूप ऊन तापायला लागतं आणि ज्याचा पहिला फटका जो बसतो तो या छोट्या छोट्या पक्ष्यांना. कारण की पक्षी एका सेकंदात अनेक वेळा पंख फडफडतात, ज्यामुळे त्यांचं शरीर गरम होते आणि त्यांना वारंवार पाणी लागतं. तर अशा वेळी आपण आपल्या अंगणात झाडाखाली किंवा जिथं भरपूर सावली असते अशा ठिकाणी पाण्याची पात्र, ज्याला पाणवठे आपण म्हणतो, ती अशी झाडाला टांगली पाहिजे किंवा भिंतीवर ठेवली पाहिजेत, ज्यामध्ये पक्षी पाणी पितात आणि अंघोळी घेतात. अंघोळ घेतल्याने काय होते की त्यांना शरीर थंड करायला एक चांगला हे मिळतो, संधी मिळते. तर ही संधी आपण उपलब्ध करून द्यावी पक्ष्यांसाठी. भरपूर उन्हाळा तापतो आहे. चिमणी, चिरक, मैना, बुलबुल, सिंजीर, शिंपी, चष्मेवाला असे छोटे छोटे पक्षी आपल्या अंगणात येत असतात आणि त्यांना प्यायला तर भरपूर पाणी लागते, सोबतच अंघोळीलाही पाणी लागते. तर आपण आपल्या अंगणात अशा मातीच्या कुंड्या, खास करून मातीच्या कुंड्याच बांधाव्या किंवा टांगाव्या. आणि बघा, तुम्हालाही आनंद येईल. आणि एक नित्यनियम दररोजचा बनवून घ्यायचा आहे की दररोज सकाळी उठल्यानंतर अशा पद्धतीने आपण असे पाणीपात्रामध्ये पाणी टाकायची सवय घालून घ्यायची आहे. हे पाणीपात्र टांगले आहेत बुलढाण्याचे पक्षी मित्र, वयोवृद्ध आहेत, माननीय प्रवीणजी पांडे बुलढाणा, आणि आमचे मित्र श्रीपादजी कलंत्री यांचे हे मित्र आहेत आणि यांना हा लढा आहे. तर या पाणीपात्रासोबत आपण आपल्या अंगणात थोडेसे तांदूळाचे वगैरे दाणेसुद्धा ठेवले खायला, तर ते खातात. आणि मला विश्वास आहे आपण नक्कीच या उपक्रमात सहभागी व्हाल. प्रवीणजी पांडे सोबतच आपणही जीवदया दाखवाल याची मला खात्री आहे. श्रीपादजी कलंत्री आणि प्रवीणजी पांडे हे बालमित्र आहेत आणि नियमित हे पक्ष्यांसाठी, झाडांसाठी आपली सेवा देत असतात. झाडांना पाणी घालता घालताच हे सकाळी या पात्रामध्ये सुद्धा पाणी घालणं विसरत नाहीत. न विसरता ही त्यांची दिनचर्या आहे. आणि आणखी मला एक तुम्हाला विनंती करावीशी वाटते, अशी घरटीसुद्धा आपण आपल्या अंगणात लावावी, ज्यामुळे पक्ष्यांच्या संख्येत नक्कीच वाढ होईल. प्रवीण पांडे, पुढचा समाचार. नियमित पक्ष्यांसाठी अशी पाण्याची व्यवस्था करतोय आम्ही.